परफेक्ट. गावाकडचं परफेक्ट वातावरण. आता तुम्ही बघा चालत आणि मस्त एकदम. आता लोकांना असं तुम्ही सिंपल वाटत असाल, पण ते चालून बिलून तुमच्या शरीराचा तंदुरुस्त राहतो ना. रोजचा व्यायाम किती आहे सांग मला. दन 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 दन. आता शहरात आम्ही बघतोय ना, एवढ्या मोठ्या मोठ्या करोडोंचं फ्लॅट आहेत, पण कधी ऊन येतोय नाही येतोय. आणि शहरातला माणूस काय एकदा 60च्या वर गेला की त्याला चालता पण येत नाही. ही परिस्थिती मस्त आहे इकडची, गावाकडची साधी पण मस्त. तसाच पाहिजे. काय मग मला वाटतं ती पहिली आपली सगळी आजोबा पंजोबा सगळे ती अशी जास्त वेळ राहायची ना. बघा पैसे जे नव्हते जास्त, काहीच नव्हता, तरी 100 वर्ष जागायची. जगायची. आणि बरं डोळं आता हे आपल्या आमच्या आता आपल्या चष्मा लागतात 20 वर्ष झाल्यावर. हा पण ती माणसं 80 झाली तरी बरोबर वाचून जायचं आपण. ना. आता ही आपल्या आपली आताचे जी जी 80-90 वर्षाचे म्हातारी आहेत ना, अहो त्यांचं डोळं चांगलं आहेत. ते आमच्या आईला लांबचा दिसत होता, आणि आपल्या आताच्या पिढीला चष्मा आहेत. चष्मा आहे. तो पण दिसत नाही हा. असा चष्मा लागत नाही हो. मग श्रीमंत कोण होता बघा. ज्याचा शरीर धष्टपुष्ट तो श्रीमंत. वा बरोबर बोललो. तोच खरोखर श्रीमंत. अहो काय तुमचे करोड रुपये असून फायदा काय. हा दुखतोय तो दुखतोय, नाही खाता येत नाही पिता येत. बँकेत करोडो पडलेत, बँकेत करोड. आणि आयुष्य कॅन्सर मध्ये आणि आजारात जातोय. ते काय ह्या गोळ्या घ्यायच्या, त्या गोळ्या घ्यायच्या, त्या गोळ्या घ्यायच्या. तो गोळ्या खाऊन खाऊन पुरा शरीर बधीर होतो. नाही हे अहो लोकांना वाटतो, पण हा गावाकडचं जीवन आहे ना, निसर्गाच्या सानिध्यात सर्वात उत्तम हाच, आणि हाच शेवट आहे. हा शेवट आहे. हाच आहे शेवट.